पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत। फुलंब्री मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विजय अवताडे यांची भव्य रॅली मुकुंदवाडी N2 येथे काढण्यात आली। यावेळी भाऊसाहेब जगताप तसेच प्रेम चव्हाण पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। चंद्रकांत हंडुरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भीम शक्ति सामाजिक संघटनेचा एक खुर्ची घे, सामाजिक संघटनेचा प्रेम भाऊ चव्हाण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाऊ चव्हाण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे येऊन येऊन येणार कोण, पंजाशिवाय आहेच कोण, येऊन येऊन येणार कोण, पंजाशिवाय आहेच कोण। भीम शक्ति सामाजिक संघटनेचा जय हो, भीम शक्ति सामाजिक संघटनेचा जय हो। राहुल गांधी के सम्मान में भीम शक्ति मैदान में, राहुल गांधी के सम्मान में भीम शक्ति मैदान में, कांग्रेस के सम्मान में भीम शक्ति मैदान में। अवताडे
रेडी. फुलंब्री मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विलासबापू आवताडे यांच्या प्रचारार्थ आज N2 मुकुंदवाडी भागात रॅली काढण्यात आली. कसा प्रतिसाद मिळाला त्या? सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की आज जी रॅली होती महाविकास आघाडीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार आदरणीय विलासबापू आवताडे यांच्या प्रचारार्थ आज रॅली होती. रॅलीची सुरुवात ही मुकुंदवाडी स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून झाली. तिथं अभिवादन करून एसटी कॉलनीतर्फे तिथून निघून लोकशाही कॉलनी, न्यू एसटी कॉलनी, संतोषी माता नगर, अंबिका नगर, मुकुंदवाडी गाव, संघर्ष नगर आणि संजय नगर अशा रॅलीचा रूट होता. या फुलंब्री मतदारसंघामध्ये आदरणीय विलासबापू आवताडेंचा प्रचारामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. कारण की आपण बघितलं असाल मागच्या लोकसभेमध्ये डॉक्टर कल्याणजी काळे साहेब जे आपले आज लोकसभेचे खासदार आहे यांच्या ज्यावेळेस लोकसभेच्या वेळेस फुलंब्री मतदारसंघामधून काँग्रेसला 30,000ची लीड मिळालेली आहे आणि शहरामध्ये जे हे 10 वार्ड येतात प्रमुख ज्या ठिकाणी आज रॅली होती यामधून 8,500ची लीड मिळालेली आहे. परंतु त्यापेक्षाही चांगली लीड आता यावेळेस मिळणार आहे. कारण की या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे, सर्व शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्लस भीमशक्ती सामाजिक संघटना, नेते चंद्रकांत हंडोरे साहेबांची संघटना हे सर्व जीव तोडून काम करतायत. मागच्या वेळेस पण सर्वांनी मिळून काम केलं, ह्या वेळेस पण सर्वजण काम करताय आणि त्यापेक्षाही दुप्पट लीडनी विलासबापू येतील याच्याबद्दल 100% आम्हाला खात्री आहे आणि ते येणारच आहे. त्यासाठी आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वजण मरमर करतात. आपण आज जी रॅली बघितली असाल, आज हजारोने सगळे खुशीने सहभाग घेतलेला होता. कोणाला फक्त सांगितलं होतं की विलासबापू आवताडे यांची आज प्रचार रॅली आहे. सर्व महिला, लहान लेकरं, सर्व माणसे सर्व स्वतःच्या मनाने आज आले आणि इतका छान प्रतिसाद मिळाला वार्डातून की आजच असं वाटतंय की आजच बापूचा विजय झालेला आहे. भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे साहेब पण राज्यभर फिरतात, तर काय मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय हा? सर, आपल्याला महत्वाची गोष्ट सांगतो. मागच्या वेळेसपासूनच, मागच्या लोकसभेपासूनच चंद्रकांत हंडोरे साहेबांनी महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासाठी पूर्ण महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून 18 ते 20 तास प्रवास करून त्यांनी प्रचार केलेला आहे. आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना माहिती आहे की साहेबाच्या पायाच्या एवढ्या वेदना चालू आहे, परंतु त्यांना साधं 5 मिनिटं उभा राहता पण येत नाही. परंतु या भारतामध्ये संविधान अगर वाचवायचं असेल, लोकशाही अगर टिकवायची असेल तर या मार्गाने आपल्याला भाजपला या सत्तेतून खाली खेचावं लागेल. आपण बघितलं असाल मागच्या लोकसभेच्या पहिले सर्वजण भारतीय जनता पार्टी असो, सर्व असो, मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारच म्हणायचे. कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमाला, सरकार गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमाला मोदी सरकारच नाव यायचं. परंतु ज्या वेळेसपासून आपले आदरणीय खासदार राहुल गांधी साहेब हे विरोधी पक्षनेते झाले आहेत, आपण त्यावेळेसपासून बघा आता भारत सरकारवर आलेले आहे. याचाच अर्थ त्यांना संविधान, जे तुम्ही मला विचारलं, हे आदरणीय हंडोरे साहेब यांना संविधान वाचवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे. आणि आंबेडकर चळवळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर विचाराचा वारसदार जर कोणी खरा असेल तर ते फक्त माननीय चंद्रकांत हंडोरे साहेब आहे. नाही, आता जिल्ह्यामध्ये पण महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या प्रचारासाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीनं प्रचाराचं नियोजन कसं केलंय? आपल्या माहितीस तर नुसतं काँग्रेसच्याच ठिकाणी नाही, ज्या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे असतील, त्यांचे कॅन्डिडेट असतील
शरद पवार साहेबांचे कॅन्डिडेट असतील, म्हणजे महाविकास आघाडीतील जेवढे कॅन्डिडेट